पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या दोन लोकसभा मतदारसंघाबाबत सध्या महाविकास आघाडीत टोकाची खडाखडी सुरू आहे। कोल्हापूर मतदारसंघ आपल्याला सोडावा अशी आग्रही मागणी काँग्रेसने केली आहे, तर त्या बदल्यात काँग्रेसने शिवसेनेला सांगली लोकसभा मतदारसंघ सोडण्याची तयारी दाखवली असल्याची आता माहिती मिळते। मात्र वरच्या पातळीवर सुरू असलेल्या या चर्चांची कुणकुण स्थानिक पातळीवर लागतात सांगली मतदारसंघातील काँग्रेसचे नेते सक्रिय झालेत। सांगली लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी आमदार विश्वजित कदम आग्रही असून त्यांनी त्यासाठी प्लॅन सुद्धा आखलाय। अगदी दिल्लीपर्यंत धडक मारण्याची आता विश्वजित कदमांनी तयारी ठेवली आहे। तर सांगली लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडतंय आणि महाविकास आघाडीत याबद्दलच्या काय चर्चा सुरू आहेत, पाहूयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। विद्यमान खासदार संजय मंडलिक यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाणं पसंत केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांची संख्या, काँग्रेसची महापालिका, जिल्हा परिषद यावरील सत्ता आणि सतेज पाटील यांसारखं नेतृत्व या बळावर काँग्रेसने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता। तसंच शाहू महाराज छत्रपती यांच्या नावावर उमेदवार म्हणून सुद्धा शिक्कामोर्तब करण्यात आले। त्यामुळे काँग्रेस कोल्हापूरसाठी आग्रही असल्याचं दिसून आलं होतं। या वादात राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरदचंद्र पवार गट यांनीही हस्तक्षेप करत कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी ठाकरेंना तयार केले। अखेरीस कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यासाठी ठाकरे तयार झाले असल्याची माहिती आहे। मात्र त्या बदल्यात त्यांनी सांगलीची मागणी केल्याचं सुद्धा समजते। यावर दोन्ही पक्षांच्या बैठकीत एकमत सुद्धा झाले। वरच्या पातळीवर सुरू असलेल्या या चर्चांची सांगलीत स्थानिक पातळीवर कुणकुण लागताच काँग्रेसचे कार्यकर्ते आता कमालीचे आक्रमक झालेत। सांगली हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे। अगदी आणीबाणीनंतरच्या काँग्रेस विरोधी लाटेतही या मतदारसंघाने काँग्रेसची साथ दिली आहे असा दावा करत सांगली ठाकरे गटाला सोडण्यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी तीव्र विरोध केलाय। तर या लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांची उमेदवारी सुद्धा आता जवळपास नक्की मानली जाते। त्यांनीही मागील अनेक दिवसांपासून तयारीला सुरुवात केली आहे। गतवेळी विशाल पाटील यांनी काँग्रेसकडून लोकसभेसाठी तयारी केली होती, मात्र अखेरच्या क्षणी हा मतदारसंघ जागा वाटपात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुटला। त्यामुळे नाईलाजाने पाटील यांना स्वाभिमानीचं तिकीट घ्यावं लागलं होतं। आता यावेळी मात्र बालेकिल्ला दुसऱ्या पक्षाला सोडायला पाटील यांचा विरोध आहे। त्यामुळे आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते एकवटलेत। याच पार्श्वभूमीवर विश्वजित कदम यांनी एक प्लॅन सुद्धा आखलाय। राज्यातील 19 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची महत्त्वाची बैठक बुधवारी मुंबईतील टिळक भवनमध्ये पार पडली। त्यासाठी जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते मुंबईला रवाना झाले। सांगली मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहावा यासाठीचा प्लॅन या बैठकीआधी आमदार विश्वजित कदमांच्या बंगल्यावर ठरलाय। तर आमदार विश्वजित कदम हे सध्या मुंबईतच आहेत। माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, आमदार जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष जयश्री पाटील आणि प्राध्यापक सिकंदर जमादार यांनी मुंबईतील बैठकीत सांगली मतदारसंघाच्या तयारीचा अहवाल सादर केलाय। तर मुंबईतील या बैठकीत हा विषय संपलेला नसून दिल्लीवारी करण्याचा निश्चय आता या नेत्यांनी केलाय। दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथाला यांच्या समोर आपली मागणी मांडण्याचं या नेत्यांचं आता नियोजन आहे। याशिवाय आता सांगलीमध्ये ठाकरे गटाची स्थिती काय आहे याबद्दल बोलायचं झालं तर सांगली मतदारसंघ हा ठाकरे गटाला सुटला तर शिवसेना इथं पहिल्यांदाच निवडणूक लढवताना दिसणार आहे। आतापर्यंत भाजप शिवसेनेच्या युतीत सांगली भाजपच्या वाट्याला होता। यातील 2014 आणि 2019 मध्ये भाजपनेच इथून विजय मिळवलाय। सध्या जिल्ह्यात ठाकरेंचा एकही आमदार नाहीये। किंबहुना आमदार अनिल बाबर यांचं नुकतंच निधन झाल्यानंतर शिवसेनेचा एकही आमदार इथं नाहीये। त्यामुळे ठाकरे यांना आधी संघटनात्मक बांधणी इथं करावी लागणार आहे आणि त्यानंतरच सक्षम उमेदवार शोधावा लागणार आहे। दुसरीकडे पैलवान चंद्रहार पाटील हे सुद्धा ठाकरेंचे उमेदवार असणार का असा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतोय। महाराष्ट्र केसरीचा दुहेरी किताब पटकावणारे चंद्रहार पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। बैलगाडा शर्यती, रक्तदान शिबिरं या माध्यमातून ते आता जनसंपर्क वाढवत आहेत। तर गावोगावच्या कुस्ती मैदानांना भेटी देत पैलवानांना आपलंसं करण्याचा सुद्धा त्यांचा आता प्रयत्न सुरू आहे। सांगलीची जागा ठाकरे गटाला जाणार असल्याची कुणकुण लागताच पैलवान पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असल्याची सुद्धा माहिती आहे। एकंदरीत या सगळ्या बाबी पाहता सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार की ठाकरेंकडे जाणार आणि ठाकरेंकडे गेला तर चंद्रहार पाटील यांचा पक्षप्रवेश करून ठाकरे गट त्यांना उमेदवारी देणार की विशाल पाटील हेच मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।
तर मंडळी, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।